नाशिक शहरातील जॉगिंग ट्रॅक व उद्यान हे प्रेमी युगलांचे अड्डे बनले आहे। तसेच कायदा व सुव्यवस्था पोलिसिंग बाबत थेट जनतेकडूनच प्रतिक्रिया जाणून घेण्यास नाशिक पोलिसांनी सुरुवात केली आहे। नाशिक पोलिसांनी आज सकाळी नाशिक शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकला भेट दिली आहे। यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। नाशिक शहरातील वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून उपाययोजना केल्या जात आहे। याचाच एक भाग म्हणून स्वतः पोलीस आयुक्त आपल्या 78 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकला भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे। यावेळी नागरिकांनी देखील नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीसह पार्किंगच्या समस्या आणि विविध समस्यांचा पाढा पोलीस आयुक्तांसमोर वाचलाय। आज नाशिक शहरामधील 35 जॉगिंग ट्रॅक्स किंवा मॉर्निंग वॉकचे जे ट्रॅक्स आहेत तर त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी म्हणजे चौकी इंचार्ज असेल किंवा सिनियर PI, ACP, DCP आणि पोलीस आयुक्त स्वतः या सगळ्यांनी 35 ग्राउंड्सवर वॉकला गेलेले आहेत पब्लिक बरोबर। आणखीन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। याच्यामध्ये त्या ठिकाणचे काही सिक्युरिटी इश्यूज आहेत का किंवा जनतेचा काय फीडबॅक आहे या संदर्भात चर्चा करून पुढील कारवाई नाशिक पोलीस करणार आहे। लोकांचे आता मी गोल्फ कोर्सच्या ज्या ग्राउंडवर अनेक जणांना भेटलो, महिला पुरुष, काही जण स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे होते, काही जण योगाच्या याच्यासाठी आलेले होते। तर ह्याच्यामध्ये बेसिकली पार्किंग रिलेटेड जे इश्यूज आहेत तर त्या संदर्भात काही बोलणं झालं किंवा जे मेंटेनन्स ऑफ ग्राउंड असेल तर त्या संदर्भात काही इश्यू आहेत तर त्याच्यावर बोलणं झालं। आणि इतर काही लोकांचे पर्सनल काही इश्यूज होते त्यांच्या एरियामधले, त्यांच्याबद्दल लोकांनी सांगितलेलं। नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात केली आहे। आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा प्रयोग शहरात अभिनव पद्धतीने पहिल्यांदाच राबवला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।